टाटा IPL 2024 मधील सर्व सामने दिवसेंदिवस अधिकाधिक रंगतदार आणि बहारदार होत आहेत. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झालेला टाटा IPL 2024च्या मालिकेतील 35वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात असाच अतिशय रंगला. या सामन्यात कोणता संघ विजयी झाला, तसेच कोणते खेळाडू गेम चेंजर ठरले, या सामन्याला कुठे आणि कशी कलाटणी मिळाली ते जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण आपल्या मराठीत IPL 2024च्या सर्व सामन्यांचे समालोचन करणारं हे एकमेव मराठी चॅनल आहे. आपल्या लाईक करण्यामुळे आणि सबस्क्राईब करण्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे यापुढे तर अधिकच रंगतदार होणाऱ्या सामन्यातील रोमहर्षक घटना आणि नेत्रदीपक खेळी पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला आपल्याला निश्चितच आवडेल. मित्रांनो, दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर टाटा IPL 2024 मालिकेतील 35वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीचे कर्णधार ऋषभ पंत यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. अगदी पहिल्या चेंडूपासूनच हे दोघं फलंदाज चेंडूवर तुटून पडले. SRH हा तो संघ आहे ज्याने IPL मधील सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचे रेकॉर्ड याच सीझनमध्ये 3 वेळा केले आहे. आजही त्याच इराद्याने SRHचे फलंदाज मैदानावर उतरलेले दिसले. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या 7 ओव्हरमध्येच 131 धावा केल्या. अभिषेक शर्मा तर धुवाधार फटकेबाजी करत होतेच, तर दुसऱ्या कडेला असलेले ट्रॅव्हिस हेड 20 चेंडूतच शतक झळकावण्याच्या मागे लागले होते. येथे अभिषेक शर्माच्या रूपाने पहिला मोठा धक्का हैदराबाद संघाला बसला. दिल्लीचे गोलंदाज कुलदीप यादवने ऑफसाईड चेंडू फेकून अभिषेक शर्माला अक्षर पटेलच्या हातात झेल द्यायला भाग पाडले. अभिषेक शर्माने 12 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 46 धावा केल्या. अभिषेक शर्मा बाद झाल्यावर ट्रॅव्हिस हेडच्या जोडीला एडन मार्क्रम मैदानात आले. दोघांनी पुन्हा एकदा डावाची सुरुवात केली, पण पुन्हा एकदा कुलदीप यादवने आपल्या गुगलीने एडन मार्क्रम यांना चकविले. त्यांनीही आपला झेल अक्षर पटेलच्या हातात सोपवून तंबूचा रस्ता धरला. एडन मार्क्रम फक्त 1 धाव काढून बाद झाले. एडम मार्क्रम बाद झाल्यावर ट्रॅव्हिस हेडच्या मदतीला हेनरिच क्लासेन मैदानात आले. या दोघांकडून अधिक धावांची अपेक्षा होती. या दोघांनी संघासाठी 21 धावा केल्या. यावेळी ट्रॅव्हिस हेड खूपच छान खेळत होते. 31 चेंडूत त्यांनी 89 धावा केल्या होत्या. पण पुन्हा एकदा कुलदीप यादवच्या गुगलीची जादू चालली आणि 31 चेंडूत 89 धावा काढणारे ट्रॅव्हिस हेड कुलदीपच्या जाळ्यात अडकले. बाउंड्रीजवळ उभ्या असलेल्या ट्रिस्टन स्टबच्या हातात आपला झेल देऊन ट्रॅव्हिस हेड तंबूत परतले. अशा प्रकारे 154 धावांवर सनरायझर्सचे 3 खंदे फलंदाज बाद झाले होते. आता हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी हैदराबादची बाजू लावून धरतील असे वाटले होते. यावेळी हेनरिक क्लासेनकडून खूप चांगल्या धावांची अपेक्षा होती, पण 10व्या ओव्हरमध्ये हेनरिक क्लासेन 8 चेंडूत 10 धावा काढून बाद झाले. अक्षर पटेलने हेनरिक क्लासेनला तंबूत पाठवले. हेनरिक क्लासेन बाद झाले तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या 154 धावा झाल्या होत्या. क्लासेन बाद झाल्यावर नितीश कुमार रेड्डीच्या जोडीला शहाबाज अहमद मैदानावर आले. या दोघांनी 46 चेंडूत 67 धावा काढल्या. ही जोडी SRH साठी अधिक धावा काढतील असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कुलदीप यादवने आपल्या प्रभावी गुगलीने नितीश कुमार रेड्डी यांना बाद केले. नितीश कुमार रेड्डी 37 धावा काढून तंबूत गेले. नितीश कुमार बाद झाल्यावर अब्दुल समद मैदानात आल्या. या दोघांनी SRH संघाला 250च्या पार नेले. शहाबाज अहमदने 29 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 59 धावा केल्या, तर 13 धावांची मदत अब्दुल समदने केली. हैदराबाद संघाने निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या बदल्यात 266 धावा केल्या.
दिल्लीच्या समोर हा सामना जिंकण्यासाठी 267 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले। यावेळी दिल्लीच्या मदतीला जॅक फ्रेझर मॅकबर्ग धावून आले। अक्षरशः धुवाधार बॅटिंग मॅकबर्ग यांनी केली। केवळ 18 चेंडूत जॅक फ्रेझर मॅकबर्गने 65 धावा केल्या। दिल्लीचे कर्णधार ऋषभ पंत यांनीही 44 धावा केल्या, परंतु आपल्या संघाला ते पराजयापासून वाचवू शकले नाहीत। दिल्ली कॅपिटल्स सनरायझर्स हैदराबादकडून 67 धावांनी हरले। या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेड यांच्या 89 धावांचा अतिशय मोलाचा सहभाग आहे। याविषयी आपल्याला काय वाटते कृपया कमेंट बॉक्समध्ये येस किंवा नो लिहून आपले मत जरूर कळवा। हा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल तसेच हा व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक केल्याबद्दल आपले मनापासून आभार।